मित्रांनो नमस्कार, जय शिवराय. आज आपण नातेपुते इथं आलो आहोत आणि उद्या जनतेच्या मनातील हिंद केसरी मैदान म्हणजेच पेडगावचं हिंद केसरी मैदान होणार आहे. आपण आज शाहिदभाई यांच्या दावणीला आलो आहोत आणि त्यांची दावण उद्यासाठी सज्ज झालेली आहे. आपल्यासोबत शाहिदभाईसुद्धा आहेत. शाहिदभाई नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा पेडगाव मैदानासाठी पहिल्यांदा आपला हार्दिक शुभेच्छा असतील. थँक्यू. कसं काय वाटतं आता उद्याचं मैदान आहे तर तयारी वगैरे झाली का नाही काय? 100% उद्याची तयारी, हा जल्लोषाची तयारी असते. पेडगाव म्हणजे एक पंढरीची वारी आहे, दुसरी पंढरीची वारी आहे आणि त्या वारीसाठी आपण सज्ज राहायचं नाही तर काय, म्हणजे ह्या क्षेत्रात दुसरं काहीच नाही. आणि त्या वारीसाठी 100% सगळेच नंदी सज्ज आहेत. आणि नक्कीच मित्रांनो, आणि विशेष म्हणजे सचिन आपल्याला ज्या नंदीसोबत पळताना पाहायला मिळणार आहे त्या नंदीचे मालक सुद्धा आपल्या इथं उपस्थित आहेत आज. शाहिदभाई त्यांचं आम्हाला जरा इंट्रोड्यूस करून द्या. ओंकार राजनाथ कसळे, सचिन सोबत जो आदतला सर्जा पळणार आहे तो आमचा आहे. काय नाव आहे नंदीचं आपल्या? सर्जा. आता एवढं मोठं भाग्य असेल की हिंद केसरी सचिन सोबत आपला नंदी पळायला आम्हाला पाहता मिळणार आहे. काय वाटतं एकंदरीत आपल्याला? सगळ्यात मोठं भाग्य तर सर्जाचं आणि त्याच्यानंतर आमचं, बर, की ज्यांनी एक म्हणजे आदत काळ गाजवला हिंद केसरी होऊन, अशा नंदीवर पळायला सर्जाला संधी मिळते, त्याच्यामुळे त्याचं खूप मोठं भाग्य आहे. आणि विशेष म्हणजे सर्जा इथं दावणीला सुद्धा तुमच्या सचिन शेजारी उभा राहिलाय. आता परवा दिवशी मैदान आहे तर आम्ही आजच सज्ज केली. जोडी म्हणलं एका ठिकाणी राहू द्या, त्याच्यापाशी म्हणजे एक वेगळीच ऊर्जा आहे, त्याच्यामुळं इथं आम्ही आजच सज्ज केला. सर्जा कोणाच्या नावाने बोलतो आपलं? काय आमचे बंधू आहेत. काय नाव सांगा सर, नाव कोणतं? श्री चक्रेश्वर प्रसन्न अमित कस्तुरे चाकोरे. बरं, नक्कीच तुम्हाला दादा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपल्या नंदीची मुलाखत घेतोच. आता जरा शाहिदबाईंच्याकडे वळतो, जरा त्यांची सगळे आपण दावण कसं काय नियोजन असणार उद्याचं ते आपण विचारूया त्यांना. तर शाहिदबाई, आपण बघू शकता सगळे नंदी आहेत त्यांच्या इथं. शाहिदबाई आम्हाला सांगा जरा नंदींची ओळख वगैरे सांगा. आता ह्यो आपला पहिला आदत होता, आदतमध्ये खरेदी केलेला होता. बरं, आता दुसरा झालाय. हां हां, ते करण म्हणून आहे. करण. बरं, हा, त्याच्यानंतर तो उद्या उद्या पळणार पळणार आहे. आहे हां, आणि परवा बी पळणार आहे. उद्या आणि परवा दोन्ही दिवसाचं त्याचे. बरं. मग दुसऱ्या दिवशी घरचीच गाडी पळणार आहे, घरचीच. बरं. हा. आणि हा वादळ वादळ सगळ्यांना परिचित आहे आपल्याला. हा, तो पण परिचयाचा आहे. का आता त्याचे एक 5-6 गुलाल आपल्या आपण केलेले आहेत आपल्या भागातले, आपल्या ह्याच्यात टेंभुर्णीला वगैरे राहिले. वादळ कोणाबरोबर पळणार काय? वादळ आणि बारामतीचा काशी म्हणून आहे, काशी. बरं, त्याच्याबरोबर वादळचं केलं. उद्या काय परवा पळणार काय? हा, उद्या ओपनला पळणार आहे. वादळ एकच दिवस पळणार आहे. हे वासरू नवीन दिसते काय? हा, हे वासरू नवीन आहे. हां, काय पाहून घेतलं याला? म्हणजे आता तुम्ही जरा सांगा आता, कारण की वासरू घेताय आता बघा, खिल्लार मधलं वासरू आहे. काय पाहून घेताय कसं काय? मी बरेचच्या मैदानाला गेलतो हां आणि त्या मुलांनी, हां, म्हणजे आमचे मित्र आहेत वाघमोडे डॉक्टर म्हणून आहेत, बरं. डॉक्टर वाघमोडे म्हणून आहेत. हां, तर त्यांचं एक नंदी पोहतो माहिब्या म्हणून. बरं बरं. पण त्यांनी एक हे वासरू मैदानात बरडला आणलं होतं आणि त्या ठिकाणी उज्जैन आणि सचिनने 1 नंबर केला होता त्या मैदानासाठी. आवर्जून गेलतो. सेमी झाल्या, सेमी निघाल्या, सेमी निघायच्या अगोदर गेलतो. मग तिथं गेल्यानंतर एक आपल्या जसं आपली गाडी अशी लावलेली होती आणि तिथून थोडंसं एक अंतरावर हा वासरू बांधलेलं होतं. बरं. मी त्या ठिकाणी बसलेलो होतो. मला हे वासरू असं म्हणजे थोडीशी त्याची हालचाल पाहिली मी. बरं. आणि मला का वाटलं म्हणजे त्यांनी बी ते थोडंसं माणसांचं त्याच्यावर हे पळावं, माईक वगैरे काय त्यांनी पळवा आणलं नव्हतं का, तर हा आत्ता 4 तारखेला 10 महिने पूर्ण झाले ते. मग तिथं आणलेलं होतं. पण त्याची एक हावभाव, त्याची जी हे होती, मला काय वाटलं काय देव जाणे. परंतु मी त्या ठिकाणी त्या मालकाशी जाऊन, आमचे मित्रच निघाले. म्हणजे मी आमच्या मुलांना म्हणलं तिथं तेवढं वासुराचं बघा, आपल्याला जर काय दिलं त्यांनी तर आपण घेऊ. गेले त्या ठिकाणी, पाहिलं. त्यावेळेस नाही झालं आमचं. पण 1-4 दिवसांनी त्यांनी स्वतःहून म्हणले सचिनच्या दावणीला जाणार आहे तर 100% असं नाही असं करा आणि घ्या म्हणून. मग याचे हे जे फेरे वगैरे चालू असतील, फेरे एकदम अतिशय चांगले आहेत. आणि त्याचे फेरे पाहून स्वतः आमचं मन आणि आमचे मार्गदर्शक म्हणा, आमचे जे नियोजनाचे बादशाह आहेत आनंद बल्लाळ सर, त्यांनी बी त्याचे फेरे बघितल्यानंतर तर आज आमची अशी इच्छा झाली की आता पेडगावला सचिन आणि आमचा वासरू एका जोट्यात
100% पळवायची इच्छा आहे. बरं. सचिनचा जर उद्या पायरा जर नसता 22चा हां, हां, तर 100% हीच जोड पळताना तुम्हाला बरं दिसली. बघा मित्रांनो, म्हणजे शाहिदबाईंनी ट्रेनिंग पण दिवसाला आवडला, पळली असती गाडी, पण पायरा झालाय, पण नक्कीच पुढच्या मैदान वगैरे पळताना दिसणार गाडी. 100% दिसतं लवकरच ही जोड सचिनची आणि त्याची बरं, दिसेल. आता पुढचा नंदी बघा मित्रांनो. हा चिक्या हां. आदत पासूनच आहे, तुमच्या सगळ्यांचाच हो, परिचयाचा चिक्या, आहे. हो, हे चिक्या जर काय सगळ्यांनाच माहिती आहे आता तो. उद्या पळणार का नाही? उद्या नाही, थोडासा आजारी आहे तो, बरं 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 त्यामुळे उद्या पळणार नाही. बरं. आणि आता इकडचं नंदी एक आहे. ही आता एक नवीन खरेदी आहे, हम्म. आपले कराडच्या तिथून खरेदी केलेली आहे. बरं बरं. तर ह्याची मला वाटतं तिसरं मैदान आहे आपलं. तिसरं मैदान आहे. ह्याचं पण सेम जरा सचिन सारखं जरा पुढं असं हे दिसते जरा हा आकार असं म्हणजे थोडक्यात सेम ती असा चेहरा पट्टीवर पट्टी गेला असं तर जरा लखनची चेहरा लखनचं पट्टी दिसतोय. हा, पण आता आणि सचिनचं शरीर बघा, सचिनचं शरीर शरीर असं. सचिन सारखं दिसतंय. हा. मग आता हा पळणार आहे का उद्या? हा पळणार आहे, हा करंट घरचीच गाडी म्हणूनच बरं. ह्याचं नाव काय म्हणलं? ह्याचं तांडव. तांडव. तांडव पण मित्रांनो पळणार आहे. आता विशेष म्हणजे आपला जो नंदी, जो हिंद केसरी आपला सर्वांचा लडका जो नंदी आहे, तो बघू शकता आपण. आणि विशेष म्हणजे आदतला जी जोडी पळणार आहे ती जोडी इथं उभे आहे, तो म्हणजे सर्जा आणि सचिन आपला. शाहिदबाई, ही जोडी आज पळणार आहे म्हणजे परवा पण, आणि आज तुमच्या समोर उभी आहे. तर काय सांगाल एकंदरीत, आता कसं काय वाटतं एकंदरीत? त्या मालकांची इच्छा होती की आज म्हणजे ज्यावेळेस आम्ही हे अंजनगावला पळालो, हां हां. सचिनने 1 नंबर केलता आणि सचिन आणि शुगर बरं. आपले अखिल भारतीय संघटनेचे सचिव विलासदादांचा शुगर बरं बरं. आणि सचिनने ते त्या ठिकाणी 1 नंबर केलता. हां. आणि विठ्ठल नानाचा तेजा आणि सर्जा त्या ठिकाणी होते, बरं. त्यांनी 2 नंबर केलता. बरं. तर त्यावेळेस बी मला त्यांनी आवर्जून सांगितलं होतं आणि त्याच्या अगोदर बी बोलले होते की भाई आपल्याला ही जोड परत एकदा आमची इच्छा आहे पेडगावला पळाव्याची बरं बरं. आणि ती एक पळावी. तर त्या ठिकाणी थोडासा आम्ही बी विचार केला आणि आपले आनंद बल्लाळ सरांनी बी मला सांगितलं की ही जोड आपल्याला परत एकदा पळवली तर 100% पेडगावमध्ये आपलं काही ना काही घडणार आहे, तर घडणार आहे. ही जोडी म्हणजे अगोदर पळाली 100% अगोदर पळाली. ही जोड कुरडूत पळाली होती. हां. मला वाटतं तो सगळ्यात मोठा सेमी होता आमच्यासाठी, बरं, बरं. मैत्रीपूर्ण सेमी झालता. हां. त्या सेमीत मला वाटतं लखनची एक गाडी होती, हां. लखन आणि मायकल होता, बरं. आपली एक होती आणि अजून कुठली गाडी होती हो त्याच्यात चांगली, ते 3-4 गाड्या. मला वाटतं त्यांच्या तिकडचा तो रॉकेट सुंदर पण होता, ते बरं, त्या पिल्या एक होता, हां हां. पिल्यान बाहुल्या होते. म्हणजे सगळ्यात टॉपचा सेमी, म्हणजे तो मैत्रीपूर्ण सेमी झाला, हां, हां. सगळ्यात टॉपचा सेमी होता आणि त्या सेमीत बघा म्हणजे राहिली होती. आणि आता मग एवढं सगळं आता मोठं नियोजन झालंय शाहिदबाई, काय वाटतं एकंदरीत ह्या जोडीकडे बघून तुम्हाला काय अपेक्षा वाटतात? आम्हाला ह्या जोडीकडनं मोठी अपेक्षा आहे. हां. आणि सचिन आणि सर्जा 100% ती मग आमची इच्छा पूर्ण करतील असं आम्हाला सगळ्यांनाच खात्री आहे. बरं, नक्कीच. बघा मित्रांनो, शाहिदबाई 100% महादेवाच्या नंदीचा 100% तुम्हाला आशीर्वाद आणि तुमची दावण त्यामुळे एवढी भरलेली आणि नाव करते प्रत्येक वेळी. आता उद्याचं मैदान असेल, ओपनचं असेल, ओपनचं पण नियोजन झालं का नाही? 100% ओपनचं नियोजन झालंय, पण ओपन मध्ये एक ओपनचं कसं काय नियोजन असणार आपलं? 21 तारखेचं ओपनचं नियोजन झालंय. हां. पण 21ला खरं सांगायचं म्हणजे आम्हाला थोडंसं अडचणी आल्या बरं. की आज खरंच वाईट वाटतं. सचिन सारख्या हिंद केसरी मैदाना म्हणजे हिंद केसरी नंदीला बरं. हां. जर आपल्याला त्याच्या पैऱ्याच्या अडचणी येत असतील बरोबर. तर मी खरंच विचार करतोय की सर्वसामान्य बैलगाड्या मालकांची काय अवस्था असेल. नक्कीच. बरोबर. आणि ह्या पेडगाव सारख्या मैदानासाठी सगळ्याच मी म्हणतो ज्याला गट नाही निघत तसल्या सुद्धा बैलगाड्या त्या सुद्धा नंदीचा आणि बैलगाड्या मालकाचा तर एक स्वप्न असतं की पेडगाव हिंद केसरीला आपण जावावं आणि त्या ठिकाणी राहावं. बरोबर. म्हणजे 1 नंबरची कुणालाच अपेक्षा नसती की त्या ठिकाणी जाऊन गुलालाला पात्र राहणं बरोबर. हे सगळ्यालाच वाटत असतं. आणि ह्या अपेक्षेत माणसाची सगळी तळमळ असते. परंतु काय कारण असतो, जर सचिन सारख्या नंदीची जर पैरे तुटत असतील ऐन वेळेस म्हणजे पावत्या टाकलेल्या असताना पावती कॅन्सल करून दुसरा पैरा करावा लागत असेल तर ह्याच्यासारखं दुर्दैव ह्या गोष्टी म्हणजे काहीच नाही म्हणावं लागेल. आणि मी तुम्हाला एक आवर्जून तुमच्या माध्यमातून सांगतो की सचिनच्या चाहत्याचे आणि फॅन फॉलोअरच्या मनातली जोड पळणार होती. बरं. पाक हे पण सांगतो आवर्जून की मी तुम्हाला
मी ती आता गोष्ट दाखवू शकत नाही, पण म्हणजे आपल्या पेडगावला पावती सुद्धा पडलेली होती त्या दोन्ही नंदीच्या नावाची. परंतु काय कारण असतो, आता ते कॅन्सर झालं. सचिन आता दुसऱ्या पायऱ्यात पळणार, पण सचिन पूर्ण ईर्षेचा नंदी आहे आमचा. आणि आम्हाला माहीत आहे सचिन कधीच इरस म्हणजे अशी खाली पडू देत नाही. आणि ज्या ज्या वेळेस सचिनवर आणि सचिनच्या मालकावर आणीबाणी आली, सचिननं त्या वेळेस त्याच्या जोरावर सगळ्यांना उत्तरं दिलेली आहेत. बरं, आता तुम्ही मागाशी म्हटलं की 16 नंबर 1 नंबर केले त्याने, म्हणजे तुम्ही असा म्हणजे तुम्हाला अशा अपेक्षा वगैरे राहिल्या, पण तो तुमच्यासाठी पळतोय. आता तुम्हाला आवर्जून सांगतो मी की 1 जानेवारीला लक्षात सचिनने 1 नंबर केला बरडच्या मैदानात. बरोबर. त्या ठिकाणापासून 1 जानेवारी पासून आज तारीख किती आहे, आज 20 तारीख आहे. त्यात 1 महिना रेस्टवर होता आजारपणात. तर एवढ्यात त्यांनी 16 1 नंबर आहेत माझ्याकडे सगळे. त्याचे कुठल्या मैदानावर कुठे गेले ते तुम्हाला पाठवायचं असेल तरी पाठवतो. त्यात 2 नंबर 2 आहेत त्याची. 4 वेळा मार बी खाल्लेला आहे. बरोबर. म्हणजे मैदान झालेले ह्याच्यात. पण जर 6 महिन्यात जर 16 1 नंबर करत असेल तर ह्याच्याकडून अपेक्षा अजून आपल्या ह्या नंदीकडून काय अपेक्षा ठेवायच्या. आणि जर सचिननं जर आपल्याला 16 1 नंबर करून दिलेला नंदी असेल म्हणजे 4 ते 5 महिन्यात, तर त्याच्याकडून अपेक्षा काय ठेवायची. आज उद्या नुसता आमचा पंढरीच्या वारीला जाऊन जरी आला तरी आमचं त्यांनी पांग फेडलं म्हणावं लागेल. बरोबर. आणि विशेष म्हणजे आता पेडगाव हिंद केसरी मैदान आहे, एक असं मोठं मैदान. काय सांगाल त्या मैदानाबद्दल पहिल्यांदा, काय सांगाल? पेडगाव हे हिंद केसरी मैदान अतिशय जुनं आणि पारंपरिक आहे. मला वाटतं त्या मैदानाची आतुरता सगळ्या जगभरात नंदींना असते. आणि त्या पेडगावच्या हिंद केसरीच्या मैदानाची आमचे समालोचक सुनील मोरे सरकार असू द्या की त्यांची इतकं नियोजन परफेक्ट. आणि ज्या काही गोष्टीचा म्हणजे त्या मैदान होतं, कुणावरही कसलाही अन्याय कधी काय गोष्टी घडलेल्या नाहीत असं मैदान होतं ती. आणि पारदर्शी होतं. त्यामुळे त्या मैदानाची आतुरता सगळ्यांनाच असते. आणि ती खरंच एक पंढरीची आपण जशी विठ्ठलाची वारी असती, आपली एक पालखी निघती, तशीच एक पेडगावची सुद्धा पालखी मोठ्या प्रमाणात निघते. ती नंदीची पालखी असते. आणि त्या पालखीत सगळ्यांनाच वाटतं की सगळ्यांनी सामील व्हावं. आणि त्या फाटीचा नुसती मातीचा स्वाद जरी घेऊन आलं तरी समाधान असतं. नक्कीच. आणि आता उद्या मेन म्हणजे कोणाबरोबर पळणार मग सचिन? काय नियोजन वगैरे काय? सचिन उद्या आता 99% तर गोल्याबरोबर पळणार आहे. परंतु अजून पण मला काही नक्की माहित नाही का, तर आमच्या आनंद बल्ला सर आहेत, त्यांनी पायरा केलेला आहे. आम्ही कधीच पायरा त्यांना विचारला नाही आणि कधी विचारत पण नाही. ज्या दिवशी जोट्यात येईल, आता एवढा मोठा बैल आहे, एवढा मोठा हे आहे, पण कधीच आम्ही बल्ला सरांना एवढं महत्व देतो की कधीच आम्ही पायऱ्यांचं इतर कुणाशीही कधीही चर्चा करत नाही. आम्हाला जे सर सांगतील बाबा आज तुम्हाला ह्या जोट्यात पळायचं आहे, आणि आता हे पेडगाव आहे चिठ्ठीवरनं कळेल तरी आपल्याला, पण ह्याच्या अगोदर आम्हाला जोट्यात जाऊस तर बैल माहीत नसायची. आता उद्या कळेल तरी, आज पावत्या निघाल्या चिठ्ठ्या निघाल्यानंतर कळेल नक्की सचिन कोणाबरोबर आहे. पण उडत असंच कळालं की गोल्या बरोबर आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एक व्यावसायिक, म्हणजे तुमचा आता व्यवसाय असतील, इतर व्यवसाय आहेत, हॉटेल व्यवसाय असेल, तर ते व्यावसायिक असताना एक छंद लागणं आणि त्या छंद म्हणजे छंदात येऊन पण असं एक मोठा बैलगाडी मालक होणं, हा जरा प्रवास कसा वाटतोय? खरंच हा प्रवास एक वेगळा आहे माझ्या आयुष्यातला. मला ह्या छंदाचा आणि ह्या क्षेत्राचा कसलाच म्हणजे काहीच माहित नव्हतं. आणि ज्या वेळेस असंच हॉटेलवर बसत होतो, हॉटेलवर बसल्या बसल्या रील पाहायचो. आणि खरं बघायला गेलं तर मला ह्या क्षेत्रात नाही कारणीभूत आपला देवच बकासूर मुळेच मी आज ह्या क्षेत्रात आलो. आणि बकासूरची जागा आमच्या हृदयात नेहमी आहे आणि आयुष्यभर राहणार. त्याच्याबद्दल काय नाही, पण ते आम्ही त्यांच्या ज्यावेळेस बाईट बघायचो, ज्यावेळेस ते पळताना तुमच्या माध्यमातूनच बघायला मिळायचं आम्हाला सगळ्या गोष्टी. मग असं वाटत गेलं की आपलं बी कुठंतरी एखादा नंदी असावा. मग मी घरात न माहित होता 2 महिने माझ्या मित्राकडे बैल सांभाळलाय. म्हणजे एका ठिकाणी घरी माहित नव्हतं, पहिला नंदी घेतलेला. आणि माझा योग बघा, मी 16 डिसेंबर 2024 ला नंदी घेतला. 15 डिसेंबरला मी पैसे पाठवलेत. 16 डिसेंबरला नात्यापुत्यात नंदी आलाय मुंबईवरून. आणि गेल्या वर्षीचा 16 डिसेंबर 2025 ला म्हणजे माझं भाग्य बघा की त्या दिवशी सचिनने मला गिफ्ट हे
हिंद केसरीचं हिंद गिफ्ट केसरीचं गिफ्ट gift दिलं दिलं. आज म्हणजे माझ्यासारखा गाडा मालक माझ्या आयुष्यात मी तेच. कधीच पाहिलं बरोबर, ना. एक वेगळं मला म्हणजे त्याचं ते स्वप्न पण नसेल तुमचं की बाबा आपण फक्त नंदी घेतलाय, नंदी पण घेतलाय. स्वप्न असं होतं की म्हणजे पुसेगावचा हिंद केसरीच करून टाकलं. अहो सर आता तुम्हाला मला आवर्जून सांगायचं आहे हे काहीच नव्हतं इथं बरं, हे- एक असं थोडस हे होतं हा. त्यात माझे 2 नंदी बांधलेले असायची हा, हा. आणि धनाजी पिसाने माझी पहिली बाईट घेतली होती. हा, हा, हा. त्यावेळेस माझ्याकडे तेजन नाचा म्हणून नावाची नंदी होती. तर त्यावेळेस असं ते एक मला म्हणायचे भाई मला असं का वाटतंय की तुम्ही लवकरच हिंद केसरीचं मानकरी व्हाल. हा, हा, हा. म्हणजे ती त्यांची एक भूमिका वाटायची बरं, मला बरं, बरं, बरं. आणि ती असं मला कमीत कमी त्या बाईटमध्ये मला वाटतं 5-6 वेळा ते म्हणले की हम्म, हम्म. तुम्ही लवकर हिंद केसरीचे एक गाडा मालक होऊन दिसचाल म्हणून आम्हाला. आणि असं वाटायचं की त्या नंदींवर हिंद केसरी होणं. हा, हा. तर त्यावेळेस मला वाटतं मी 70,000चा तेजा घेतलेला होता बर आणि दुसरा नंदी घेतलेला होता मला वाटतं ते 2,51,000ला घेतला होता. बरं. नाच्या नावाचा नंदी घेतला होता. 40 गावून घेतला होता. आमच्या पाहुण्यांकडूनच घेतला होता. बर त्यांनी बी चांगलं आम्हाला गुलाल वगैरे दिले. परंतु त्या बैलावर आमचे नातेवाईकाची एक मांडवेला एक उगले सर म्हणून होते. बर तर त्या सरांनी मला सांगितलं भाई म्हणले तुम्ही एवढं या बैलांवर खर्च नंदींवर खर्च करताय म्हणजे वाईट वाटून घेऊ नका. आणि ह्या नंदीवर तुम्ही तुमचं जे स्वप्न आहे पेडगावचं हिंद केसरी म्हणा पुसेगावचं हिंद केसरी तुम्हाला त्याच्यावर थोडंसं आम्हाला वाटतंय की ह्या बैलांवर तुमची इच्छा पूर्ण होणार नाही. आणि मग त्यावेळेस आम्ही एक विचार केला. त्याच्यानंतर एक गुरु नावाचा एक नंदी घेतला बर आपल्या ह्यांच्याकडून तळेगावचे सांडू मिस्त्रींच्याकडून 7,51,000चा नंदी घेतला. बर पण खरंच मी सांगतो त्या तिकडची नंदी आता जी काही घटना घडली आणि जी काही घटना आता चालू आहे खरंच ते तिकडंच ठीक आहेत आपल्याकडेच ठीक आहेत. बर. ते नंदी म्हणजे थोडंसं मला वाटतं गुरु 3 मैदानात पळला. बर 4थ्या मैदानापासून जी बसून राहिला हा ते मी अक्षरशः तो नंदी एक जणाला असा फुक्कट दिला. बर म्हणजे 7,51,000 एका मित्राला मी असा दिला तूच संभळ तूच कर आणि तूच बघ म्हणून. बर म्हणजे माझी अशी अवस्था त्या नंदीकडून झाली. मग ह्या बी काही गोष्टी आहेत तर माणसाने थोडंसं विचारपूर्वक तिकडची नंदी खरेदी बाहेरची नंदी खरेदी. आता हे सचिन आपल्याला ज्या माणसानं दिला तो बी जालन्यातनंच घेतलाय. बरं. पण तो मुलगा एक शेतकरी होता हा, हा. आणि शेतकऱ्याकडून आपण नंदी घेतलेला आहे. त्यामुळे कुठल्याही व्यापाऱ्याकडनं कुठल्याही मोठ्या गाडा मालकाकडनं खरंच नंदी त्या भागातनं घेऊ नका. म्हणजे एक माझी कळकळीची विनंती. नक्कीच अनुभव तुम्हाला म्हणजे सगळं काही सांगून जातोय म्हणजे. 100% अनुभव. त्याच्यानंतर मी देवा पण घेतला होता. देवाने मला चांगला गुलाल दिला आणि ते देवाच्याच मालकाने मला सचिनची भेट करून दिली. बरं, बरं. आणि सचिन माझ्या पदरात पडला. आज मला सचिन ह्या 6 महिन्यात माझ्यासाठी खूप सारं केलं. सचिन घेतल्यानंतर ते पलीकडचा आदत तुम्हाला मी मगाशी दाखवला ते करंट घेतला. करंट, हा. करंट नंतर अशी वादळ वगैरे असतील. वादळ ठीक आहे. नाशिक मधून घेतला मी. एक 3-4 महिने झाले त्याला पण. म्हणजे अशी नंदी वाढत गेले माझ्याकडे बी. आणि आज एक नंदीचे 8-9 नंदी झाले. म्हणजे भरपूर असे नंदीने दावण भरले आणि सगळे नंदी चांगले आहेत तुमचे पळतात वगैरे. चांगले. कारण आशीर्वाद 100% महादेवाचा तुम्ही मगाशी म्हटला की 100% आहे का तर आहेच. त्यामुळे सचिन वगैरे तुमची दावण पडते. नक्कीच जास्त काही वेळ घेत नाही. आता तुम्हाला उद्याचं जे मैदान होणार आहे उद्या आणि परवा हिंद केसरी मैदान या मैदानासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जे तुमचं स्वप्न आहे ते स्वप्न 100% पूर्ण होईल ही तुम्हाला शुभेच्छा राहील. प्रेक्षकांची आणि आमची पण सुद्धा तुम्हाला शुभेच्छा. 100% धन्यवाद.